आम्ही कंदमुळी खातो, खडकवर राहतो. ह्यो का आमच्या जीव उठलाय. हा ह्यो खाय पिया देतो का आम्हाला? का आमची पोरा लेकरा सांभाळतो नाही ना. मग याला कायला मी याला उठ पाहिजे. त्याला म्हणा आमच्या गावाला येऊनच बघ. नाही तू मसनी बिसनी फोडल्या तर मग आम्हाला म्हण. हा आमची पोरा लेकरा का आम्ही रस्त्यावर घेऊन राहू का? नमस्कार, मी प्राजक्ता आणि आज आपण आलेलो आहोत पुण्यातल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातल्या एका आदिवासी भागातले भरपूर नागरिक आज इथं जमलेले आहेत. ते जमलेले आहेत कारण ज्या डोंगराळ भागात, ज्या दुर्गम भागात ते राहतात त्या भागात आता अदानी समूहाचा एक पंप स्टोरेज प्रोजेक्ट विकसित करण्याचा ठरलेला आहे. त्याचे MOU साईन झालेले आहे. त्याचा पर्यावरणीय परिणामांचा एक अहवाल तयार होऊन समोर आलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याची सुनावणी 21 ऑगस्टला जाहीर करण्यात आली होती. मात्र हा भाग आदिवासी बहुल असून सुद्धा पेसा कायद्याच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या वेगवेगळ्या प्रक्रिया असतात त्या तसंच इतरही अनेक प्रक्रिया पूर्ण न करता ही जनसुनावणी जाहीर केली असल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी तसंच त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी केला होता आणि त्यासाठीच आज इथं आंदोलनासाठी लोक जमले होते. आत्ता सध्या जी काही माहिती मिळते त्यानुसार जनसुनावणी स्थगित करण्यात आलेली आहे असं कळत असलं तरी सुद्धा ही जनसुनावणी रद्द करण्यात यावी आणि एवढंच नाही तर हा प्रकल्प सुद्धा रद्द करण्यात यावा अशी मागणी घेऊन हे नागरिक अजूनही इथं बसलेले आहेत. जुन्नर तालुका जो आहे तो महाराष्ट्रातला पहिला असा तालुका आहे की त्या तालुक्याला पर्यटन तालुका म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी दर्जा दिलेला आहे आणि त्या पर्यटन तालुक्यामध्ये नाणेघाट हे अत्यंत महत्त्वाचं पर्यटन केंद्र तर आहेच, परंतु सातवाहनकालीन इतिहास देखील त्याला आहे. ज्या मराठी भाषेचा आपण अभिमान बाळगतो, जी मराठी अस्मिता म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो, त्या मराठी भाषेतला जो काही उद्यमाचा शिलालेख आहे तो नाणेघाटामध्ये आहे आणि नाणेघाटापासून अवघ्या 500 किलोमीटर अंतरावरती यांचा जो काही अप्पर लोअर जो काही जलाशय आहे तो वरचा जलाशय तिथं होणार आहे. तिथं हे ब्लास्टिंग करणार, तिथं हे वेगवेगळे सुरुंग वगैरे लावणार, तर त्याचा आघात तिथं नाणेघाटाच्या त्या शिलालेखावरती होऊ शकतो. दुसरा मुद्दा की त्याच्या आसपास म्हणजे 22 किलोमीटर अंतरावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असणारा शिवनेर किल्ला आहे. एक 5-6 किलोमीटर अंतरावरती चावण किल्ला आहे आणि एक किलोमीटर अंतरावरती सुद्धा देखील जीवदान किल्ला नसेल, 1 किलोमीटर अंतराच्या अंतरावरती. तर हे जे काही ऐतिहासिक वारसा आहे आणि पर्यटन आहे, माळशेज घाट, जो माळशेज घाट आहे तो म्हणजे मुंबई आणि वरच्या पठारावर घाट माथ्याला जोडणारा जो काही माळशेज घाट आहे तो देखील तिथं आहे. या सगळ्यांना याचा धोका आहे. मग आम्ही करायचं काय? आमच्यामुळं का उठलंय? आम्हाला याला येऊन द्यायचं नाही आमच्या गावामध्ये. हे आमच्या गावात आलं तर त्याला आम्ही मारल्याशिवाय राहणार नाही, दगडमार केल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला त्याला तिथे येऊन द्यायचं नाही. आम्ही जायचं कुठं? आमची नकनक मुलं, आमची जनावरं, आमची पोरा लेकरा कोंबड्या चितड्या ही नेऊ कुठं? आम्ही कुठं बसू? आम्हाला गांडुळा वाण्याचा वळवळ करायला लागल. आम्हाला दुसरी लोक साथ देणार नाहीत, आम्हाला उभं राहून देणार नाहीत. आम्ही राहायचं कसं उभं? मुख्यतः आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आदिवासींचं जगणं आणि निसर्ग हे असं वेगळं नाही आहे. आदिवासींची सगळी संस्कृती, चालीरीती, परंपरा ह्या सगळ्या निसर्गाशी जोडलेल्या आहेत आणि म्हणून जल जंगल जमिनीचा मालक आपण आदिवासी असं म्हणतो. आणि मग अशा प्रकारच्या सगळ्या एकदम एकमेकाला पूरक असलेल्या ह्या संस्कृतीचा हा आदिवासी घटक, त्याला ज्या पद्धतीने हा अदानीचा प्रकल्प येतो आहे आणि त्या प्रकल्पातून सगळं जंगल उद्ध्वस्त करू पाहतो आहे, तिथली जैवविविधता उद्ध्वस्त करू पाहतो आहे, तिथलं प्राणीचं जे सगळं वास्तव्य आहे त्याला संकटात आणू पाहत आहे आणि मानवांनासुद्धा तिथलं विस्थापनाला सामोरं जायला हा प्रकल्प जो येतो आहे त्याला अर्थात विरोध होणार, अटीतटीचा होणार, जोरदार विरोध होणार. कारण त्यांच्यासाठी ही शेती किंवा हे जंगल इतरांसाठी जसं फक्त पाहायला एक गोष्ट की बाबा आहे त्याला 2 रुपये मोबदला दिला म्हणजे झालं. आदिवासींना तुम्ही किती याच्या संदर्भात रुपये द्यायची सांगा, ते हे जमीन देणार नाही, इथल्या जंगलाला काही डिस्टर्ब होऊ देणार नाही, इथल्या नैसर्गिक परिसंस्थेला काही त्रास होऊ देणार नाही, कारण ते त्यांचं जगणं आहे. पैसे घेऊन आम्ही करणार काय? ते किती दिवस पुरतील? आम्हाला कुठं जागा कशी देतील, कशी नाही? आम्हाला आमची भूमी आहे ना खडकाची, आम्हाला त्या भूमीतच राहायचं ना, आम्हाला त्या भूमीतच गाडायचं, आम्हाला दुसऱ्या भूमीत जायचं नाही. आम्ही मोलमजुरी करणार आणि आम्ही आमच्या आत्म्याला आमच्या लेकरा बाळांनी घालणार, आमच्या लेकरा बाळांनी तेच देणार. आम्ही जे आम्हाला भेटेल ना ते आमच्या लेकरा बाळांना देणार. तू पैसा तिकडेच पेटवून दे म्हणा, कोटीना करोड ना असल्या ना तिकडे जाळ कर म्हणा. तुझ्या पैशांचं आम्हाला लागते नाही, आम्ही बुकवलो नाही तुझ्या पैसे.
आजवर काय तुझ्याच पैशावर जगलोय का आम्ही जगलो ना, आम्ही मोलमजुरी करून जीवन जगू, पण तुला इथं येऊन देणार नाही. बस. खरं म्हणजे जी पर्यावरण सुनावणी जाहीर केली होती, तो पर्यावरणीय अहवाल त्यांनी लोकांपुढे ठेवला, शासनापुढे ठेवला. तो अत्यंत खोटा अहवाल आहे. जो अहवाल त्यांनी बनवला त्याच्यामध्ये कुठल्याही बाबींचा तिथला स्थानिक उल्लेख केला गेला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सुनावणीच्या अगोदर पेसा क्षेत्रात यायचं असेल तर पेसा अनुसूची आहे आणि पेसा कायदा आहे, त्याच्यानुसार घटनात्मक अधिकार आहे. आणि त्या घटनात्मक अधिकाराने असं प्राप्त होतं की माहिती घेणं भाग असतं. ग्रामपंचायतच्या संमतीशिवाय तुम्ही येऊ शकत नाही, सर्वे करू शकत नाही. त्यामुळे हा कुठल्याही प्रकारे ग्रामपंचायतला न विचारात घेतल्यामुळे ही सुनावणी रद्द करावी आणि पुन्हा आमच्या ग्रामसभेच्या मान्यता घ्यावी, तरच पुढील जे सर्वे आहे, सुनावणी असतील, कुठलं गावात यायचं असेल तरी आमच्या ग्रामसभेची परवानगी तुम्हाला घ्यावी लागेल. दरम्यान एकीकडे जिथं जुन्नरमध्ये ज्या भागात हा प्रकल्प येणार आहे तिथले स्थानिक आणि त्यांच्यासोबतच किसान सभेचे कार्यकर्ते आणि इतर काही राजकीय नेते पुण्यात आंदोलन करत होते, तिथं दुसरीकडेच या भागाचे खासदार अमोल कोल्हे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यात त्यांनी हा जो पंप स्टोरेज प्रोजेक्ट येणार आहे त्याबद्दल काही मुद्दे उपस्थित केले. त्याच्यामध्ये त्यांनी ह्याच्यामध्ये जो पर्यावरणीय परिणामांचा अहवाल आहे तर त्याच्यामधल्या काही त्रुटी त्यांनी तिथं प्रदर्शित केल्या. त्याचबरोबर त्याच्यामुळे काय धोके, या प्रकल्पामुळे या भागाला काय धोके होऊ शकतात आणि कशासाठी ह्या लोकांचा विरोध आहे हे सगळं मांडत त्यांनीसुद्धा या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. हे सगळं सुरू असतानाच जिल्हाधिकारी कार्यालयातून माहिती आली की जनसुनावणी ह्या प्रकल्पासाठीची जी 21 ऑगस्ट रोजी होणार होती तर ती स्थगित करण्यात आलेली आहे. ती आता होणार नाही आहे 21 ऑगस्टला. मात्र पुण्यात आंदोलन करणाऱ्या सर्वांचं म्हणणं आहे की जनसुनावणी फक्त स्थगित होऊन उपयोगी नाही, तर ती जोपर्यंत रद्द होत नाही आणि प्रकल्प पुढे रद्द होत नाही वेगळी गोष्ट आहे, पण ही जनसुनावणी रद्दच होत नाही अशी आम्हाला जोपर्यंत असं आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही, असं इथं जे पुण्यात सर्व आंदोलनकर्ते जमलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे. कदाचित जसं माळींचं नैसर्गिक आपत्ती आली ना तशी या प्रकल्पाच्या नंतर माळसेज घाटाचं आपल्याला माळीन दुसरं झाल्याचं आपण पाहू शकतो. इतका भयानक खरं म्हणजे हा प्रकल्प आहे. म्हणून आपण जर पाहिलं तर मागच्या 9 दिवसापासून सूरज वासगे जे नारंगावचे रहिवासी आहे, सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते स्वतः मराठा समाजाचे आहेत, ते जुन्नरमध्ये उपोषणाला बसलेले आहेत. आज त्यांना हॉस्पिटलाइज करून आज खरं म्हणजे आम्ही इथं आंदोलनाच्या स्तरी आलेलो आहे. त्याच्यामुळं त्याच्याबरोबरच माणिकडोहचं जे काही पाणलोट क्षेत्र आहे त्या माणिकडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये हा प्रकल्प होणार आहे. त्याच्यामुळं माणिकडोहच्या पाण्यावरती याचा परिणाम होणार आहे. माणिकडोहच्या पाण्यावरती अवलंबून असणारे पुणे जिल्हा असेल, सोलापूर जिल्ह्यातले जे काही शेतकरी असतील त्यांना देखील याचा फटका बसणार आहे. म्हणून जुन्नरचा पश्चिम भाग असेल किंवा जुन्नरचा पूर्व भाग असेल, हे सगळे मिळून ही लढाई पुढे घेऊन जात आहेत. त्यांना असं वाटतंय की आता आम्ही देशाचे मालक झालोय, त्याच्यामुळे या देशातले कायदे, ह्या देशात असलेली सरकारी प्रक्रिया ही कुठलीही फॉलो करायची नाही. आम्ही डायरेक्ट राज्य सरकारशी करार करणार, डायरेक्ट तुमची जनसुनवाई लावणार, ग्रामसभेला विश्वासात घेणार नाही, आमच्या लोकप्रतिनिधींना विश्वासात घेणार नाही, जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना विश्वासात घेणार नाही, आम्ही थेट राज्य पातळीवर करणार. हा जो सगळा कायद्यांना गृहीत धरण्याचा, व्यवस्थेला गृहीत धरण्याचा जो प्रकार आहे त्याच्या विरोधात आम्ही आहोत. पेसा कायद्याची कुठलीही प्रक्रिया फॉलो झाली नाही, ग्रामसभेला विश्वासात घेतला नाही आहे, जिल्हा पातळीवरच्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेतला नाही, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतला नाही. पूर्णपणाने ह्या सगळ्या प्रक्रियेला, कायद्यांना यांनी पूर्णपणाने साईटला ठेवून, त्यांना एक प्रकारचं सगळं साईटला ट्रॅक करून ह्या प्रक्रिया दामटण्याचा जो प्रकार चाललाय त्याच्या विरोधात आम्ही आहोत. आणि म्हणून आमची विनंती आहे की इथं लोकशाही व्यवस्था आहे, संविधानाचा कारभार, संविधानाला अपेक्षित असलेला आणि संविधानाप्रमाणे कारभार चालतो. तर जे ह्या देशातल्या संसदेने जे कायदे बनवले त्या कायद्याला तरी आपण माना. इथं जी एक व्यवस्था केलेली आहे प्रशासकीय ती तरी आपण फॉलो करा. ती कुठलीही अदानीचा ग्रुप फॉलो करताना दिसत नाही आहे आणि त्याच्या विरोधातली ही लढाई मोठी आहे. थँक्यू. महाराष्ट्रामधले किंवा देशामधले इतर लोक असं कदाचित म्हणू शकतील की मुठभर लोकांच्या जमिनी जात आहेत पण सगळ्या देशाचा विजेचा फायदा होतोय, त्याच्यासाठी तुम्ही का थांबवता आम्हाला, असा प्रश्न सरकार आज नाही उद्या आपल्याला विचारणार आहे. त्याचं उत्तर आपल्याकडे तयार पाहिजे आणि ते मी काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. या प्रोजेक्टचा अर्थ असा आहे की काळू नदीमधून
जे पाणी जात आहे ते पाणी हे दिवसाच्या वेळेला की ज्या वेळेला विजेची मागणी महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कमी असते, पण विजेचं उत्पादन सौर ऊर्जेवरती किंवा इतर कोळशाच्या विद्युत केंद्रात भरपूर होत असतं, पण तेवढी मागणी नसते. आता सूर्य तर रात्री नसतो, तेव्हा ते वीज निर्मिती होत राहणार, मध्ये वाया जाणार वीज. म्हणून त्यांनी काय प्रोजेक्ट केलेला आहे की काळू नदीतलं जे पाणी आहे ते दिवसाच्या वेळेला सोलर इलेक्ट्रिसिटी किंवा कोळशाची इलेक्ट्रिसिटी जी आहे ती वापरून जी महाराष्ट्रात इतरत्र ठिकाणून येईल ते पाणी उचलायचं, पंप लावायचा, तिथं मोठमोठे पंप लावायचे आणि तुमच्या अडोशी किंवा बोरांडे या ठिकाणी जे तळी बांधणार आहेत त्या तळ्यामध्ये ते टाकायचं. म्हणजे त्याच्यासाठी बाहेरून आणलेली वीज ही वापरायची. रात्रीच्या म्हणजे संध्याकाळच्या वेळेला विशेषतः जेव्हा विजेची मागणी खूप जास्ती असते, 6 वाजले की विजेची मागणी वाढते आणि 6 ते 12 या वेळेमध्ये विजेची मागणी सगळ्यात जास्ती असते, त्याला पीक डिमांड असं म्हणतात. मग त्या वेळेला हे वरती साठवलेलं जे पाणी आहे ते खाली सोडायचं आणि त्याच्यावरती ती टर्बाईनची चक्र फिरवून मग त्याच्यातून संध्याकाळच्या वेळेला वीज निर्मिती करायची आणि ती बाहेर पाठवायची. अशा प्रकारचा हा प्रोजेक्ट आहे. असे 55 प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये आहेत. हा प्रोजेक्ट हा आर्थिक दृष्ट्या आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने योग्य आहे का असा जर प्रश्न विचारला तर जमीन मुद्दा बाजूला सोडा, पैसा मुद्दा बाजूला म्हणजे सोडा असं म्हणत नाही मी, जरी सोडला तरी हा प्रकल्प मूर्खपणाचा आहे. हे काढून त्यांना जर वीज पुरवठा त्यांचा उद्देश असेल तर त्याच्यापेक्षा स्वस्त वीज पुरवठा करण्याचे, कमी गुंतवणूक लागणारे असे प्रकल्पाचे पर्याय उपलब्ध आहेत. परंतु आपल्या देशाचं सरकार हे अदानी आणि अंबानी यांच्या आदेशातून चालतं. त्याच्यामुळे अदानींनी एखादा कागद टाकला की डोळ्यावरती पट्टी आधीच बांधलेली आहे, धृतराष्ट्रासारखी सही करून टाकायची त्याच्यावर. म्हणून मग हे कशा करता चाललंय हे अदानीला कळत नाही का? हे अदानीला कळतं. मग कशा करता चाललंय हे जमिनीसाठी चाललेलं आहे. लक्षात. तालुका इंगळूण येथून आलेले आहे माजी सरपंच सौ संगीताताई विलास मुदकुण. आम्हाला हा प्रकल्प मुळीच आमच्या गावामध्ये तर नाही पण तालुक्यात सुद्धा आणूनच द्यायचा नाही. आणि हा अदानी तर आम्हाला बिलकुल येऊनच द्यायचा नाही. जर हा अदानी आमच्या गावामध्ये आला किंवा बोरांडे आणि माळशेज ह्या ठिकाणी जर आला तर आम्ही त्याच्या पेगडात लाद घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि त्याला हुसकून लावल्याशिवाय राहणार नाही. कारण ही जीवन जमीन ही आमच्या आदिवासींची हक्काची जमीन आहे. त्यासाठी आम्ही त्याला मुळीच येऊन देणार नाही आणि हा प्रकल्प होऊन तर देणारच नाही. आणि 21 तारखेची जी सुनावणी आहे ती तर बिलकुल होऊन देणार नाही. या देशाचे खर मूळ मालक आदिवासी समाज आहे आणि एका बक्कासूर सारख्या अदानीने छत्रपती शिव जन्मभूमीमध्ये दुडकूस घातले आहे. आदिवासीच्या जमिनी बळकावायच्या आणि मोठमोठे प्रकल्प आणायचे आहे. तरी आम्ही शिवाजीचे मावळे या ठिकाणी दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारे या ठिकाणी आलेलो आहोत. आम्ही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं जंगल आणि जमीन याचं राखण करणारे खरे हे मावळे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. तरी कुठल्याही पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी प्रकल्प होऊ देणार नाही एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो. झाली पाहिजे ही जनसुनावणी ही रद्द झाली पाहिजे हीच आमची मागणी आहे. कारण इथं कसं आहे आमचं पहिला भूसंपादन झालेलं गाव आहे. म्हणजे आदिवासी भागामध्ये आहे ना सर्व भूसंपादन झालेला भाग आहे. आणि त्यावेळेस शासनाने काय सांगितलं एकदा तुम्ही भूसंपादन झाल्यावरती परत भूसंपादन भाग होणार नाही. मग हे अचानक कसं भूसंपादन म्हणजे जन आंदोलन ठेवला का तुम्ही एवढी आम्हाला जमीन द्या आणि त्याच्यात तुमचा विकास होईल, तुमचा फायदा होतील. हे कसला फायदे आहेत? आज आमची जमीन जर गेल्यानंतर आली थोडीशी जमीन आम्ही काय करणार? आम्ही रस्त्यावर. आणि या प्रकल्पामध्ये जवळजवळ साधारणतः खुबी आडोशी या ठिकाणी 900 एकर जमीन जाणार आहे आणि खुबी या ठिकाणी 850 एकर जमीन जाणार आहे. त्याच्यामुळे आमचा पहिला प्रश्न आहे की या जुन्नर तालुक्यामध्ये 2 धरणं झालेले आहेत आणि या 2 धरणांमध्ये याच्या अगोदरच
46-47 गावं विस्थापित झाली आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. हजारो नागरिक तिथं विस्थापित झालेले आहेत आणि आता पुन्हा या ठिकाणी 55 गावं विस्थापित होणार आहेत. आमचं सरकारला हेच सांगणं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासींचं विस्थापन होणार असेल तर आम्हाला ते मान्य नाही आहे. आणि आज एका प्रदूषण नियंत्रण मंडळाचं कार्यालय आहे. या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयानं आम्हाला आता उद्याच्या 21 तारखेला एक त्या प्रकल्पासंदर्भात जनसुनावणी ठेवलेली आहे. आम्हाला मुळातच त्या प्रकल्पासाठी जो सर्वे झाला, जो पायलट प्रोजेक्ट बनवला, तो पायलट प्रोजेक्ट आम्हाला मान्य नाही आहे. ती सुनावणी रद्द करावी यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहे. मगाशी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली. त्या बैठकीमध्ये जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल शेठ बेनके हे उपस्थित होते. त्यांनी तिथून विद्यमान जे आमदार साहेब आहेत शरददादा सोनवणे यांच्याशी त्यांनी चर्चा केली. आपले शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार जे आहेत डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांच्याशी त्यांनी चर्चा केली आणि त्या तिघांनी मिळून जे काही आपले जिल्हाधिकारी साहेब आहेत त्यांच्याशी चर्चा केल्याच्या नंतर जिल्हाधिकारी साहेबांनी असा शब्द दिलेला आहे की ही जी काही 21 तारखेची जनसुनवाई आहे ती जनसुनवाई आम्ही रद्द करतो, अशा स्वरूपाचं पत्र आम्ही तुम्हाला देतो म्हणून. आता बराच वेळ झाला आम्ही त्या पत्राची वाट पाहत आहोत, परंतु आमचा जो एकूण अनुभव आहे की पत्र दिल्याचा शब्द दिल्याच्या नंतर ते पत्र येईलच की नाही हा तर मुद्दा आहेच आहे. परंतु आमच्या लोकप्रतिनिधींवरती आमचा 100% विश्वास आहे. परंतु जे अधिकारी आहे ते आपला शब्द पाहतात की नाही याविषयीची आमच्या मनामध्ये एक साशंकता आहे. दुसरा मुद्दा की ते पत्र जेव्हा येईल तर त्या पत्रामध्ये नेमकं जे मॅटर जे आहे त्याच्यामध्ये काय आहे, मग ते स्थगित म्हणतात की रद्द म्हणतात, त्याच्यामध्ये अधिक तपशील काय आहे याचा सगळा विचार केल्याच्या नंतरच आम्ही आमच्या आंदोलनाच्या संदर्भाची भूमिका जाहीर करणार आहोत. आमची तर भूमिका हीच आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला स्थगिती नको आहे. आम्हाला पत्र जे आहे ते जनसुनवाई रद्दच झाली पाहिजे अशा स्वरूपाची पत्राची आम्हाला अपेक्षा आहे. तर आपण बघितलं की जुन्नरच्या ह्या अतिशय दुर्गम भागात जिथं अदानी समूहाचा हा पंप स्टोरेज प्रोजेक्ट येणार आहे, आदिवासी बहुल हा भाग आहे आणि तिथले जे सर्व स्थानिक इथं आले होते त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पैसे नको, आम्हाला दुसरी जागा नको, आम्हाला काही मोबदल्यासाठी आम्ही इथं आलेलो नाही आहोत, तर हा प्रकल्पच आम्हाला नको आहे आणि त्यासाठी इथं आम्ही जमलेलो आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. हा प्रकल्प आला तर त्यांचं जे नुकसान होईल ते भरून निघण्याजोगं असणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. या सगळ्याबरोबरच इथले काही कार्यकर्ते ज्यांनी हे सुद्धा इथं नोंदवलेलं आपण पाहिलं की हा प्रकल्प आणण्यात येत आहे आणि स्थानिकांना त्याच्यासाठी विश्वासात घेतलेलं नाही आहे, हा एक मुद्दा आहे. मात्र त्याच्यासाठी योग्य ज्या सर्व प्रक्रिया असतात, पेसा ग्रामपंचायती आहे तिथं, तर मग पेसाच्या अंतर्गत जी काही प्रक्रिया पूर्ण करायची असते, ग्रामसभेची संमती असते आणि त्याचबरोबर EIA रिपोर्टसारख्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्रुटी आहेत. या सर्व प्रक्रियांमध्ये त्रुटी असल्याचा सुद्धा आरोप त्यांनी इथं केलेले आहेत आणि या सगळ्या कारणांना घेऊन या प्रकल्पाला त्यांनी जोरदार विरोध दर्शवलेला आहे. त्यामुळे आता पुढं ह्याच्यात काय होतं हे बघणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारचे 59 पंप स्टोरेज प्रोजेक्ट, ज्याला उदंचन प्रकल्प असंही म्हटलं जातं, हे येऊ घातलेले आहेत. अर्थात 23च्या वर काही प्रकल्पांचं काम काही ना काही स्वरूपात त्यांची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मात्र एकूण 59 प्रकल्पांचे MOUs जे आहेत ते महाराष्ट्र सरकारने साईन केलेले आहेत. सह्याद्रीमध्ये यातले बहुतांश प्रकल्प येणार आहेत. याच्या आधी इंडी जर्नलने अशा 2 ठिकाणच्या प्रकल्पांचं वार्तांकन केलेलं आहे. आमच्या 2 डॉक्युमेंटरीज तुम्हाला याबद्दलच्या दिसतील. एक आहे सातारामधल्या तारळी धरणावरचा पंप स्टोरेज प्रोजेक्ट आणि दुसरा आहे कर्जतमधला साई डोंगर पंप स्टोरेज प्रोजेक्ट. ह्या दोन्हीच्या लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सोडतो. जेवढा दिवस लागणार नाही माझ्यामध्ये कचकड्याची बिंडोक माणसं आहेत हे येतील घटनेवरती आणि कलेक्टरबद्दल काय बोलावं. 40 एकर सरकारची जमीन गेली तर ज्या माणसाला कळत नाही तो आम्हाला अक्कल शिकवतोय. 40 एकर जमीन कोणी घशात घातली तर ज्यांना कळलं नाही, ती चौकशी कोणाची करायची कळलं नाही, तो मनुष्य जर आमच्या जमिनी जर फुकटात कोणाला देत असेल तर पायात एका पायात आणि एका पायात दुसरी, हे सध्या पायात ठेवा, नंतर कुठं वापरायची ते बघू. धन्यवाद. आम्ही रस्त्यावर घेऊन राहू का? आम्हाला जागा जमीन देणार आहे का? घरादारा बांधून देणार आहे? नाही ना, मग आम्ही का त्याला येऊन देऊ? आम्ही येऊन देणार नाही त्याला. मला येऊनच बघा आता कसा करीतो.